सर्वांचे सहर्ष स्वागत। नमस्कार, मी सागर सोनकांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा दिघा विभाग अध्यक्ष म्हणून या ठिकाणी अनेक वर्षापासून नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या पक्षाचं मी काम करतो आणि आमच्या नवी मुंबईचे निरीक्षक तथा महाराष्ट्राचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय सिद्धरामजी ओळ साहेब, युवा जिल्हा अध्यक्ष आदरणीय यशपालजी ओळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी दिघा विभागामध्ये अतिशय झंझावात असा रिपब्लिकन पक्षाचा या ठिकाणी सुरू आहे। गेल्या अनेक वर्षापासून खरं तर आठवले साहेबांच्या सुरुवातीच्या काळामध्ये या दिघ्यामध्ये जी पॅन्थरची छावणी आहे ही पहिली छावणी नवी मुंबईमध्ये दिघा विभागामध्ये आमच्या विष्णुनगर या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि त्या काळापासून आजपर्यंत रिपब्लिकन पक्षाचा या ठिकाणी मोठा दरारा आहे, समाज मोठा आहे आणि सर्व समाजातील सर्व घटकांना सोबत आम्ही घेऊन या ठिकाणी समाजकार्य करत आहोत। आमचा विचार हा आहे, आता सध्या रिपब्लिकन पक्ष आणि भाजप आणि शिंदे शिवसेना आम्ही सोबत काम करत आहोत। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी बीजेपीचे नगरसेवक आहेत, शिवसेनेचे आहेत आणि त्यांनी बरेचसे कामं केले आणि मी असं बोलल आपल्याला कामं बरेचसे केले, परंतु कुठलाही नगरसेवक असू कामं पूर्ण कधी होत नसतात आणि आमचा विचार हा आहे, कोणी काय केल्यापेक्षा आपल्याला यापुढे काय करायचं आहे म्हणून रिपब्लिकन पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे। या ठिकाणी असलेला जो दलित शोषित पीडित जो समाज आहे, बहुजन समाज आहे, सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन आठवले साहेबांचा जो विचार आहे की रिपब्लिकन पक्ष या नावासारखं सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन त्यांचा पुढील जो सामाजिक विकास आहे हा घडून आणणे, त्याचप्रमाणे जे राहिलेले बरेचसे कामं आहेत, जसे रस्त्याचे या ठिकाणी झोपडपट्टी प्रभागामध्ये आम्ही पाहिलंय की रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे, कारण गेले 10 वर्षापासून निवडणूक झालेली नाहीये आणि अधिकाऱ्याने जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत यांनी या ठिकाणी काम हवं तसं केलेलं नाहीये आणि म्हणून आमचा विचार असा आहे की जे कामं राहिलेले जसे रस्त्याची डागडुजी असेल त्यांचं नूतनीकरण पूर्ण झोपडपट्टी प्रभागामध्ये रिपब्लिकन पक्षाचा असा विचार आहे की डांबरीकरण न करता की या ठिकाणी काँक्रिटीकरणाचा रस्ता झाला पाहिजे। भविष्यामध्ये येणारी जी महानगरपालिका किंवा राज्य शासनाकडून जी झोपडपट्टी पुनर्वसनाचा जो विषय आहे हा खरं तर रिपब्लिकन पक्ष हाताळणार आहे। याचा महत्वाचा उद्देश आमचा असा आहे की कुठल्याही प्रायव्हेट बिल्डरच्या घशामध्ये आमची झोपडपट्टी न जाता स्वतः सरकारने या ठिकाणी अतिशय सुंदर असं घर या झोपडपट्टी वासियांना आपण कायदेशीर मार्गाने द्यावे अशी आमची त्या ठिकाणी तयारी असणार आहे। आता हा खरं म्हणजे हा प्रभाग जो आहे हा 4 सदस्यीय प्रभाग आहे। सर्वांना एकत्रित घेऊन 4 सदस्यांना एकत्रित घेऊन ज्या ज्या ठिकाणी या झोपडपट्टी वासियांना ज्या ज्या ठिकाणाची मूलभूत गरज आहे ते आम्ही सर्व 4 जण सोबत एकत्र येऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी जे उमेदवार खरं पाहिलं तर उमेदवार या प्रभागामध्ये भरपूर झालेले आहेत, परंतु आता जो फॉर्म जे भरतील त्यानंतर आपल्याला खरे उमेदवार कळतील, कारण गल्लोगल्लीमध्ये जर उमेदवार जर तयार झाले तर पुढं नेमकी नगरसेवक निवडणूक लढणार कोण आहे हे आम्ही स्वतः संभ्रमात आहे। त्याचं कारण असं आहे की आमचा विश्वास बीजेपी या पक्षावर आहे। भाजपबरोबर गेल्या अनेक वर्षापासून रामदासजी आठवले साहेब पूर्ण महाराष्ट्रात नाही देशभर भारतीय जनता पार्टी बरोबर इमानी इकबारे आम्ही काम करत आहोत आणि महाराष्ट्रामध्ये जी सत्ता आपली भाजपची सध्या आहे याच्यामध्ये मोठा वाटा हा रिपब्लिकन पक्षाचा आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये असेल किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये असेल रिपब्लिकन पक्ष पूर्ण तन मन धनाने आम्ही भाजपाबरोबर होतो। त्या अगोदर नरेश म्हस्केची खासदारकीची निवडणूक होती त्यावेळेस आम्ही शिवसेनेला जे आठवले साहेबांनी जो आदेश दिला त्या पद्धतीने आम्ही शिवसेनेलाही त्याच ताकदीने मदत केली होती आणि ते निवडूनही आले। इतिहास असा आहे रिपब्लिकन पक्षाचा की रिपब्लिकन पक्ष ज्या ज्या पक्षाबरोबर मोठ्या पक्षाबरोबर युती करतो तो पक्ष नेहमी सत्तेमध्ये असतो, परंतु शोकांतिका ही आहे तो ज्यावेळेस तो पक्ष सत्तेमध्ये येतो आणि
सर्व काही व्यवस्थित होतं. त्यानंतर रिपब्लिकन पक्षाला मात्र कुठंतरी डावलल्यासारखं आम्हाला वाटू लागतं. ही खरं तर शोकांतिक आहे. परंतु इतर महाराष्ट्रातला विषय वेगळा आहे आणि या नवी मुंबईचा खरा आमचा जो विश्वास आहे हा नाईक परिवारावर आहे. आणि नाईक परिवार जो आहे हा रिपब्लिकन पक्षावरती कधी अन्याय करणार नाही. गणेशजी नाईक साहेब यांनी स्वतः गेल्या काही दिवसांपूर्वी आदरणीय आमचे ओळ साहेब आहेत, सिद्धरामजी ओळ साहेब यांना शब्द दिलेला होता की यावेळेस रिपब्लिकन पक्ष सत्तेमध्ये असेल. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचा मोठा वाटा त्यांना देण्यात येईल असं आदरणीय नाईक साहेबांनी शब्द दिला होता. आणि माझा जो प्रभाग आहे हा 1 नंबर प्रभागामध्ये रिपब्लिकन पक्षाचा चांगलं काम आहे, आमची ताकद आहे. चारच नव्हे तर 5 शाखा आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या मोठ्या ताकदीने या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष काम करत आहोत. विशेष म्हणजे मी जर स्वतः म्हणलं विभाग अध्यक्ष म्हणून गेल्या या अनेक वर्षापासून नुसता बौद्ध समाजच नाही तर जो आपला इतर समाज आहे जो निळ्या झेंड्यापासून लांब दुरावत चाललेला आहे त्यांना जवळ घेऊन अनेक जाती धर्माचे लोक असतील, वेगवेगळ्या प्रांतातले लोक या ठिकाणी वसलेले आहेत. जसे आमचे युपीवाले बांधव असतील, कन्नड बांधव असतील, अनेक जे इतर राज्यातून या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन मोठी वोट बँक या रिपब्लिकन पक्षाची आता तयार झालेली आहे. आणि म्हणून भाजपावर आमचा विश्वास आहे की या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या ठिकाणी बीजेपी पक्षासोबत आरपीआयला जोडून जो पॅनल आता लागलेला आहे त्या पॅनलमध्ये प्रभाग 1 मध्ये असा जो प्रभाग 1 आणि चा जो आहे तो एससी कॅटेगरीसाठी महिला लागलेला आहे. आणि आम्ही गेल्या अनेक जेव्हापासून जी सोडत झालेली आहे त्या दिवसापासून आजपर्यंत लोकांच्या संपर्कात आहे. घरोघरी जाऊन लोकांशी आम्ही संपर्क साधतोय. तर अतिशय सुंदर असा प्रतिसाद रिपब्लिकन पक्षाला आहे. परंतु या ठिकाणी आता युती होती की नाही हा मोठा पेच आमच्या समोर आहे. युती झाली तरी आम्ही बीजेपी शिवसेनेसोबत आहोत आणि युती नाही झाली तरी आम्ही बीजेपी सोबत आहोत. मित्र पक्ष बीजेपी शिवसेना जरी वेगवेगळे असले किंवा एकत्र असले दोघांनी मिळून रिपब्लिकन पक्षाचा जो वाटा आहे तो देण्याची गरज आहे. कारण याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात हा नवी मुंबईचा वेगळा मेसेज जाऊ शकतो. कारण सध्याची परिस्थिती आहे की चळवळीतले जे कार्यकर्ते असतात त्यांना महत्वाच्या प्रवाहात येऊ देत नाहीत. विशेष म्हणजे निवडणुकीमध्ये त्यांना डावललं जातं. असं हा चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही गेल्या काही काळामध्ये पाहिलेलं आहे. परंतु आमचा नाईक परिवारावर विश्वास आहे. आदरणीय संजीव नाईक असतील, आदरणीय गणेशजी नाईक साहेब असतील, संदीपजी नाईक साहेब असतील, सागरजी नाईक साहेब असतील, यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे की यावेळेस हा जो आमचा वाटा आहे प्रभाग 1 मध्ये जो मधला जो अनुसूचित जाती समाजासाठी महिलांसाठी जो जागा सुटलेली आहे आम्हाला नक्कीच ते न्याय देतील असा आम्हाला विश्वास आहे. डावललं जातं परंतु आम्ही कुठल्या पक्षाच्या नजरेने नाही तर नाईक परिवारावर आमचा विश्वास आहे. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांवर आमचा विश्वास आहे की नक्कीच ते न्याय देतील. अन्यथा आठवले साहेबांनी तर स्पष्ट कार्यकर्त्याला निर्देश दिलेले आहेत. जर भाजप आपल्याला सोबत घेत नसेल तर शिवसेनेसोबत जा, शिवसेना सोबत घेत नसेल तर राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्या चिन्हावर लढा. एक तर बीजेपीचं कमळ घ्या. बीजेपी सोबत आम्ही अनेक दिवसापासून संपर्क साधतोय. सध्याचे जे आमचे स्थानिक नगरसेवक आदरणीय नवीनदादा गवते आहेत यांचाही चांगला प्रतिसाद आहे. आणि त्यानंतर आपण पुढे गेलो तर पूर्वीचा जो प्रभाग 1 होता त्यामधले विकासदादा झंजाळे त्यांचं अतिशय सुंदर कार्य आहे त्या भागामध्ये. आणि ही दोघं जी या प्रभागातले महत्वाचे जे घटक आहे या स्थानिक जी नगरसेवक आहेत यांच्यावर आमचा विश्वास आहे की आमचं काम पाहता. कारण जर युती झाली नाही तर या ठिकाणी महत्वाचा विषय असा आहे की शिवसेनेची ताकद या ठिकाणी थोडी जास्त आता सध्याच्या काही दिवसांमध्ये वाढलेली दिसते. आणि म्हणून रिपब्लिकन पक्ष ज्यांच्या बरोबर असेल ते पॅनल या ठिकाणी जिंकून येईल असा आमचा विश्वास आहे. विशेष म्हणजे गेल्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आदरणीय नाईक साहेब जेव्हा आपल्या ऐरोली मध्ये उभे होते त्यांचा प्रचार असा आम्ही केला
एवढे समोरचे जे उमेदवार होते अतिशय बलाढ्य उमेदवार या ठिकाणी होते. झोपडपट्टीमध्ये त्या उमेदवाराचा खूप मोठा प्रभाव होता. हे नाईक साहेबांना माहिती आहे, सर्व जनतेला माहिती आहे. परंतु मी स्वतः सागर सोनकांबळे रिपब्लिकन पक्षाचा एवढा इमान इकबारे आम्ही प्रचार केला. अक्षरशः माझ्या 70 वर्षाच्या आईवरती त्या काळामध्ये खोटा गुन्हा दाखल झाला, माझ्यावर झाला, माझ्या बहिणीवर झाला, माझ्या पत्नीवर झाला. परंतु खोट्या गुन्ह्याला मी घाबरलो नाही, कारण माझा विश्वास नाईक साहेबांवर होता. भविष्य काळामध्ये नाईक साहेब आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत आणि बीजेपी पक्ष नक्कीच आपल्याला येत्या नगरसेवक इलेक्शन मध्ये आपल्याला न्याय देईल या उद्देशाने आम्ही जोमाने त्या ठिकाणी काम केलं होतं. आणि अजूनही नाईक साहेबांवर आमचा विश्वास आहे की नक्कीच रिपब्लिकन पक्षाला प्रभाग 1 मधली जी अनुसूचित जाती जमातीची जी जागा सुटली आहे ती नक्कीच आमच्या बहिणीला या ठिकाणी भगिनी म्हणून न्याय देतील असा मला विश्वास आहे.